हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्या आजची सुरुवात करूया. तमीने बनवल्या आहे ज्वारीच्या भाकऱ्या. तर बघू शकता या पद्धतीने आपल्या ज्वारीच्या भाकऱ्या बनवायच्या आहे. मी बनवणार आहे ज्वारीच्या भाकऱ्या आणि अंड. माझ्या पोराला खूप अशी भूक लागलेली, तो बोलत होता काय करू काय नाही, म्हणून काय करू हे करू ते करू, त्याला बोलते तर तो हे नको ते नको, त्याचं चालूच असतं लगातार. पण मी तरी काय करणार, मला मी घरात जे होतं मी ते बनवून देते. इथं आमच्या इथं दुकानं पण जवळ नसतात, म्हणून मी बोलले त्याला भाकरी आणि अंडा आहे देते तुला थापून, तरी नको नकोस. त्याची नुसती रडगाणं माझ्या पाठीमागं चालूच असते. दाखवते तुम्हाला तो कसा रडतोय, पुढं बघाच तुम्ही. मम्मीने भाकरी अशी टाकून घेतली. मी एवढं फास्ट जेवढी भाकर तुम्हाला दिसते तेवढं फास्ट तर मी बनवलेली नाहीये. ते मीने आपलं स्पीडचं चालू केलंय, म्हणून एवढे फास्ट जर होत असली असती तर खरंच खूप भारी झालं असतं, म्हणजे लवकर असं आपलं जेवण रेडी झालं असतं. तर मी एक भाकरी अगोदरच बनवून घेऊन ठेवलेली होती आणि त्यानंतर मग मी दुसरीवाली भाकरी ही टाकली होती. आणि मग आपल्याला जर भाकरी शिकायची असेल तर मला नक्कीच सांगा कमेंट करून, मग मी सांगन भाकरी कशामुळे फाटत नाही वगैरे तर चला तर मग आपण पुढं बघूया. तर माझा पोरगा असा खूप असा रडत होता, काय करू काय नाही. तर आज संध्याकाळी मी जाणार आहे बड्डेला. तर कुठे ते बघाच, मी जाणार आहे न्यू पनवेलला. आमचं घर आहे तिकडं. कुठे आहे ते मी तुम्हाला नक्कीच लवकरच सांगेन, तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपली भाकरी शिजत आहे दोन्ही वगैरे साईडून. माझा गॅस जरा स्लो आहे त्याच्यामुळे जरा भाकरी शिजायला असा टाईम लागत आहे. आता एका साईडून शिजून झाली आहे, आता दुसऱ्या साईडून अशी आपल्याला चांगली अशी शिजून घ्यायची आहे. तर भाकरीचा व्हिडिओ वाटतं खूप असा लॉंग झालेला आहे, तर बघू शकताय. आणि त्यानंतर मग मी बोलले अंड, हे बघा माझं पिल्लू कसं रडतंय, बघू शकताय तुम्ही. हे बघा त्याचं रडगाणं, असं तर त्याचं रडगाणं चालू असते. मला खूप वैताग आलाय. अशी मी बोलते या पोराला, किती समजवा किती काय करा. मी बोलते खा अंड भाकरी खा पोरा खा, तो नको नको चाललंय त्याचं नुसतं. नको मला नाही पाहिजे, मला नाही पाहिजे, मला चाय बिस्किटच पाहिजे. मी इथं तो रडतोय म्हणून माझं मस्तक फिरलंय आणि मी त्याला बोलते यांना सांभाळायचं, तरी कसं सांभाळायचं, तर सांभाळायचं अजून ह्यांचं एवढं रिरी रिरी ताता 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 सहन करायचं. बापे तर काय जातात कामाला, हिथं आमच्या अंगावर सगळं काय टाकून असं तसं तसं असं मी त्याला बडबड करत होते. आणि व्हिडिओ पण आपला ब्लॉगिंग आपला चालूच होता. तर मी अंडा बनवायला घेते, त्यासाठी मी एक ग्लास घेतला आहे, म्हणजे ग्लासमध्ये चांगलं असं मिक्स करता येते. हा ग्लास पाणी प्यायला नाही घ्याय, नाही तर वास वगैरे मारतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या असे ह्या पद्धतीत 2 अंडे फोडून घ्यायचे आहेत. 2 अंडे फोडून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी मसाला टाकला. त्याच्यामध्ये आपण कांदा टमाटर वगैरे पण टाकू शकता, पण मला आलता कंटाळा म्हणून मी टाकला नाही. म्हणून मी आपलं साधं सिंपलच मीठ टाकलं, मसाले वगैरे टाकून केलं. गरम मसाला टाकला आहे, लाल मसाला टाकला आहे, चिकन मसाला टाकला आहे, धनिया पावडर टाकला आहे. ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि मग त्यानंतर तवा आपल्याला आपण जिथं भाकर बनवली त्याच भाकरीचा तवा आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं अंड्याची चवसुद्धा मस्त अशी लागते. तर मग या पद्धतीत मस्त तवा असा तापून घेतलेला तर होताच ऑलरेडी. गॅस थोडासा बारीक ठेवला आहे, कारण अंडा आपलं करपू नये म्हणून. मग असं चारी बाजूला आपण एकसारखं करून घ्यायचं अंड, त्यानंतर पलटे करायचं. आणि हे बघा माझं पोराचं बघितले नखरे, याचं असं रडगाणं असतं. कसं सांभाळायचं सांगा, तुम्हीच सांगा लेकरांना कसं सांभाळायचं. यांना किती काय बोलले खा अंड भाकरी, तो बोलतो मला नाहीच पाहिजे ना. शेवटी त्यांनी नुसती भाकर खाल्ली, पण त्यांनी काय अंड खाल्लं नाही. अंड असं माझ्या मुलाला नकोच बोलतो तो, त्याला अंड्याशी पूर्ण ॲलर्जी आहे. तो बोलतो ॲलर्जी विलर्जी काय नाही, पण त्याला खायला नको दुधाच्या गोष्टी, अंड वगैरे असं सगळं काहीच तो माझा पोरगा खात नाही. त्याला नुसतं चाय, पहिला तर काळा चायच खायचा. हे बघा किती मस्त असा अंड आहे. तर मी बघू शकताय कसं माझं आउटफिट आहे नक्कीच सांगा. हे बघा चिरबुऱ्या, बड्डेला आणले, तो बोलतोय मला पाहिजे गिफ्ट मला पाहिजे. मी अरे बाळा आपल्याला त्यांच्यापाशी जायचं, त्यांना गिफ्ट द्यायचंय. तो बोलतो मी बोलले तुला घेऊन देते, मी पहिला आपण हे त्यांना देऊ. मी त्याला लालच दिली की तिथे जाऊन आपल्याला केक भेटणार आहे केक. मग हे 2-3 फोटो काढलेले मी. मग तो बोलला हो का, मग मी बोलले त्यांना दे हा. मग इथं माझ्या पिल्लूला झोपलेली बघू शकता. मी आता आहे माझ्या सासूच्या खोलीमध्ये, मी इकडं पनवेलला आमचं रूम आहे चॉलमध्ये, तर मी तिथं आलेली आहे. आता सध्या मी वेगळी राहायला आलेली आहे, पहिला इथंच राहिली 4 वर्ष.
नंतर मग आपलं असंच घरच्या प्रॉब्लेममुळं गेले साईडला राहायला. ही माझी चिमुकली बघितलेच असं झोपलेली होती, झोपेतनं नंतर उठली आणि मग बड्डेच्या इथं गेले. बघते तर काय बड्डेचं 2 मिनिटं लेट गेले आणि बड्डे झाला. मी बसले तयारी करत, ह्यांना बोलते, ह्यांना दाखवते मी, हे बघा ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. ते बोलतात नको नको नको. मी बोलले माझा चेहरा स्वतःला मला दाखवताच येत नाही. ते बोलते दे मी दाखवते. मी बोलले नाही की मी दाखवला. मग कसा वाटला माझा आजचा आउटफिट मला नक्कीच सांगा. ते त्यांचे चेहरे ढाकतात त्यांना. आणि तिथं खायला मस्तपैकी बिर्याणी अशी होती. तर झाली आहे दुसरा दिवस सकाळ. मी बोलले जाईन घरी, तर काही जायला भेटलंच नाही. मग शेवटी आईच्या घरी मी झोपून घेतलं. सकाळी उठल्या पहिला कॅमेरा असा हातात पकडला आणि मग पोरगी माझी मस्त अशी झोपलेली. तिचा पप्पा आला, एक राऊंड मारून गेला. त्यानंतर मी त्याला बोलले की जा आणि दूध वगैरे घेऊन ये. आणि मग तो आईच्या घरी झोपलेला. मी माझ्या मम्मीचं घर पण तिथंच आहे. तर ही माझ्या मम्मीचं रूम आहे आणि हा माझा पिल्लू बघा. शाळेत जायचंय तर एवढा झोपलाय मस्त आरामशीर. शाळेत जायला उशीर होतो तर मी उठले 10 वाजता. रात्रीच झोपते मी 2-3ला, तर मला उठायला लेट वगैरे होतो. मग मी त्याला उठवते तरी उठला नाही तो. मग मी बोले आपला ब्लॉग काढून घेते थोडाफार. मग इथं माझी पिल्लू झोपले आहे. हाय गाईस मी अशी बोलतेय, पण ते काय आवाज मी स्किप केलाय. तर वरती म्हणतात ना हजीर तो वजीर, असं तर माझ्या नवऱ्याची तर आहे. तो झोपतो आईकडं, पर सकाळ सकाळ उठून आला आहे पोरीला बघायला. तर पोरीचे चालले आहेत बापासोबत मस्तपैकी मस्ती. तर आपण भेटूया याच मस्तीमध्ये पुढच्या अशा नवीन ब्लॉगवर. तर माझा चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टशिवाय मला काहीच होऊ शकणार नाही. तर माझी अशीच अपेक्षा आहे की तुम्ही मला सपोर्ट करसाल आणि आमच्यासाठी गरीबांना थोडीफार तुमची मदत होणार. तर भेटूया आपण पुढच्या अशाच एक नवीन ब्लॉगवर. चला तर मग माझ्याकडून आणि माझ्या नवऱ्याकडून, माझ्या पिल्लूकडनं बाय बाय.